कृपपादालोचने शोभा झालो साधने सुख झालो साधने शोभा झालो साधने Viश्वदेवा सत्य
हरिभक्त परायण सुधा महाराज देऊलगावकर यांना साथ करतील विलासराव डोंबे. ऐसा जाता
Oh
ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळी असे पापनासे दर्शनी काम क्रोधा नाही चाली भूती झाली समता देवतया जवळी असे पापनासे दर्शनी तुका म्हणे भेदाभेद गेला वाद खंडोनी देवतया जवळी असे पापनासे दर्शने विठ्ठल विठ्ठल श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये शरदिन्दु समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासुरापीठनिलये सरस्वती नमोस्तुते सदाशिव समारंभां शंकराचार्य मध्यमाम् अस्मदाचार्य पर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम् कर्पूर गौरं करुणावतारं संसार सारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि गंगातरङ्गरमणीय जटाकलापं गौरी निरन्तर विभूषित वामभागं नारायण प्रियमनङ्ग मदापहारम् वाराणसी पुरपति मुज विश्वनाथ महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दगन्धं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् Bye.
पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका यांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळी असे पापणासे दर्शने ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळी असे पापणासे दर्शने प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदे देहू निवासी वैराग्याचे शिरोमणी तुकोबारा यांचा 4 चरणाचा अभंग आहे. प्रस्तुत अभंगाच्या द्वारे जगद्गुरु तुकोबारा आहे संतांचा परिचय संतांची लक्षण अभंगाच्या माध्यमातून आपल्या समोर मांडतात. संत कुणाला म्हणावं साधू कुणाला म्हणावं साधूचा परिचय त्या ठिकाणी तुम्ही आम्हाला देतात. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे हे विश्व देव रूपानं ज्यांना अनुभवाला आलेले आहे त्यांना साधू म्हणावं त्यांना संत म्हणावं. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे आणि अशा आवाज का देवतया जवळी असे पापणासे दर्शने आणि अशा साधू जवळ अशा संताजवळ देव बसतो देव राहतो देव निवास करतो. अशा साधूचं दर्शन झाल्यानंतर पापाचा नाश होतो. पापनाशे दर्शने अशा संतांच्या जवळ काम क्रोध आदी विकारांना थारा नाही. काम क्रोधा नाही चाली भूती झाली समता सर्व भूत मात्रामध्ये सर्व प्राणी मात्रामध्ये समदृष्टी झालेली आहे त्यांना साधू म्हणावं. ज्यांच्या जीवनामध्ये काम क्रोध आदी विकार विलुप्त झालेले त्यांना साधू संत म्हणावं. ज्यांच्या जीवनामध्ये भेद राहिलेला नाही अभेद राहिलेला नाही कसल्याही प्रकारचा वाद राहिलेला नाही त्यांना साधू म्हणावं. तुका म्हणे भेदाभेद गेला वाद खंडोनी विठाला सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी वक्ता नात्याने द्यावासा अल्पसा परिहारतो असा भगवंताच्या असीम कृपेने थोर साधू संतांच्या कृपाशीर्वादाने चालत असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह तथा श्रीमद भागवत कथा ज्ञाने कार्यक्रमाचं औचित्य निमित्त सर्व विदित आहे. परमपूज्य प्रातस्मरणीय श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ ब्रह्मलीन ऋषितुल्य विठोबा महाराज पठाडे यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं चालत असणारा हा नाम सप्ताह परमपूज्य ऋषितुल्य विठोबा महाराज पठाडे एक थोर साधू आणि त्या साधूचा वारसा आजही या ठिकाणी जपल्या जातो. तसं पाहिलं तर वारसा इथं 2 प्रकारचा एक वारसा असतो परंपरेचा वारसा एक असतो संपत्तीचा वारसा. हा जो माळकर परिवार म्हटल्या जातो पठाडे कंपनीपैकी त्याच्यामध्ये दोन्ही वारसा प्राप्त झालेले आहेत. विठोबा महाराजांचा परंपरेचा वारसा आशीर्वादात्मक वारसा तर आहेच परंतु त्यांनी संपत्तीचा सुद्धा वारसा त्या ठिकाणी पुढच्या पिढीला दिलेला आहे. आणि ही पुढची पिढी वाढत 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 चाललेली आहे. तरी पण एका विठोबा महाराजामुळं या संपूर्ण परिवाराला एकत्रित आणण्याचं काम केलं. काळ जसा पुढे जात राहतो तशा प्रकारे परिवार वाढत राहतात. परंतु आजही या परिवारामध्ये या परिवाराला माळकर परिवार म्हटलं जातं. सगळे माळकरी एवढ्या मोठ्या परिवारामध्ये काही मुलांनी सुरू केलं हा अजून तर नाही हा पूर्ण गल्ली जी पठाडे गल्ली आहे या गल्लीमध्ये सगळे नुसते नावाचे माळकरी नाही तर प्रत्येकाच्या गळ्यामध्ये काय आहे
माळ आहे, कारण मोठ्या साधूचा त्या ठिकाणी वारसा आहे, मोठ्या साधूचा त्या ठिकाणी आशीर्वाद आहे. विठोबा महाराजांचे असणारे उपकार, त्या उपकारातून तर तसा उत्तीर्ण होताच येत नाही. काय द्यावे त्यासी व्हावे उतराई ठेविता पायी जीव थोडा. परंतु फुल फुलाची बाकडी या नयानं आपल्याला जसं घडेल तशा प्रकारे साधू संतांच्या ऋणातून उतरण्याचा प्रयत्न आपण केलाच पाहिजे. साधू संतांचे अगाध उपकार आपल्यावरती, त्या उपकारातून उत्तीर्ण होण्याकरता मग आपण पुण्यस्मरणादी कार्यक्रम करतो. त्यांच्या निमित्तानं 8 दिवसाचा हा कार्यक्रम नामसप्ताह अन्नदान. म्हणजे मग आम्ही काही विठोबा महाराजावर काही उपकार करतो का? नाही, उपकार काय करू शकणार आहे? त्यांनीच सगळं काही दिलेलं आहे, तर त्यांच्यावर उपकार आपण कोण करणार आहे? उलट त्यांच्या उपकारातून उत्तीर्ण होण्याची एक प्रक्रिया, एक क्रिया म्हणजे हा नामसप्ताह आहे. आणि हा परिवार, हा सप्ताह जरी हा माळकर परिवाराचा असला, परंतु माळकर परिवाराचा म्हणून वाटत सगळं गाव त्या ठिकाणी साजरं करत. कधी कधी असतं की एका परिवाराचा सप्ताह मग त्यांनीच बघून गेलं, ठीक आहे, आर्थिक दृष्टीने परिवारच पाहत असेल, परंतु बाकी सर्व दृष्टीने या गावची सर्व मंडळी जे काही मग कुण्याही आडनावाची असतील, कुण्याही जातीची असतील, आपला सप्ताह आहे, गावचा सप्ताह आहे म्हणून या सप्ताहाकडे पाहतात. आणि गावची महाराज मंडळी सुद्धा आपल्या गावचा हा सप्ताह म्हणून त्याला मोठ्या उत्स्फूर्त रूपानं त्या ठिकाणी या कार्यक्रमाकडे पाहतात, कार्यक्रमाचं नियोजन त्या ठिकाणी पाहतात. मोठ्या आनंदाचा विषय आहे की एका थोर मोठ्या साधूचं पुण्यस्मरण अशा प्रकारे 8 दिवसात्मक सप्ताहाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण दरवर्षी साजरा करतो. आणि या वर्षीच्या या सप्ताहातील आजची 6व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा ग्रामस्थांच्या वतीने, या माळकर परिवाराच्या वतीने ही सेवा माझ्याकडे आलेली आहे. आणि या ताडबोरगाव ग्रामस्थांचं आणि पंडित गुरु आश्रम असेल किंवा त्रिमूर्ती हनुमान मंदिर यशवाडी संस्थान असेल, जवळचं नातं आहे. कारण कोला आणि ताडबोरगाव म्हणजे बांधाला बांध, शिवाला शिव आहे, शिवकरी. आणि यशवाडी संस्थानला किंवा पंडित गुरु आश्रमला फार मोठी मोलाची मदत या गावातून असते. जेव्हापासून ही 2 महाराज मंडळी आदरणीय काजळे भवानी बालू महाराज पंडित गुरु आश्रमावर होते, तेव्हापासून अन्नदानाची परंपरा आजही पंडित गुरु आश्रमावर या गावच्या लोकांकडून त्या ठिकाणी होते. दरवर्षी पहिल्या दिवसाची नाश्ता असेल, पंगत असेल, आजही ती अविरत गतीने त्या ठिकाणी चालू आहे. तसेच यशवाडी संस्थानला वेगवेगळ्या रूपानं त्या ठिकाणी सेवेचं कार्य या गावातून होतं, अन्नदानाचं कार्य या गावातून होतं. ज्यावेळेस धार असते मारुतीरायावरती, अखंड धार करतो, त्यावेळेस धारीला कोला गावाच्या नंतर सर्वात जास्त धारी करता मंडळी याच गावातून, ताडबोर गावातून असतात. कारण सर्वात जवळ संस्थानला गाव कोणतं असेल तर ताडबोर गाव आहे. आणि अधूनमधून अन्नदानाच्या पंक्ती, त्या धारीच्या कार्यक्रमामध्ये, त्या 8 दिवसामध्ये अन्नदानाच्या सेवा या ग्रामस्थाकडून त्या ठिकाणी होत राहतात. म्हणजे पंक्ती कोणी देईल, धन कोणी देईल, परंतु सेवा कोणी करत नाही, वेळ कोणी देत नाही. परंतु इथले काही कार्यकर्ते आहेत ज्याला जशा प्रकारे जेवढा वेळ ज्या प्रकारे घडेल त्या प्रकारे सेवा केल्या जाते. कोणी पावती बुकावर थांबत असेल, पावती बुकावर असतात. आणि दर शनिवारी न चुकता भाऊ काजळे भाऊ आपल्या सर्व शिष्यगणासहित, विद्यार्थ्यांसहित त्यांना कुठलं जरी आमंत्रण आलं, भाऊ शनिवार यायचं कीर्तनाला नाही, म्हणजे शनिवारी यशवडीला जावं लागतं, यशवडीला मला थांबावंच लागतं. जरी कुठे जाण्यात आलं नाही, 1 वाजेपर्यंत तरी तिथे जाण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहतोच त्यांचा. कारण संस्थान जरी त्या ठिकाणी कोला शिवारामध्ये असलं तर संस्थान कोणा एका गावाचं नाही तर पंचक्रोशीचं देवस्थान आहे. आणि त्या देवस्थानावरती तुम्हा सर्व ग्रामस्थांचं असणारं प्रेम, तुम्हा सर्व ग्रामस्थांची असणारी सेवा आणि त्या सेवेचं ओझ किंचित का होईना माझ्यावरती आहे. आणि त्या
ओझ्यातून त्या ऋणातून उत्तीर्ण होण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे. विठ्ठल वेगवेगळ्या धामावर तीर्थयात्रेला गेल्यानंतर तिथेही दरवेळेस गावातून जवळपास 50-60 कडे 70-80 जण त्या ठिकाणी माझ्या सोबत असतात, कथेला असतात. मी जेव्हापासून आलो 2010 पासून आलो तेव्हापासून या ग्रामस्थांना नितांत अशा प्रकारचं प्रेम मला दिलेलं आहे आणि त्या प्रेमातून ही सेवा माझ्याकडे आलेली आहे. आणि या कीर्तन रूपी सेवेकरता त्या ठिकाणी भाऊंचे सर्व विद्यार्थी स्वतः भाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या परभणी जिल्ह्याचं नव्हे तर मराठवाड्याचं वैभव, मराठवाड्यामध्ये ज्यांचं नाव आहे नुसतं मृदंगामध्ये नाव नाही, कारण गुणीजन तर अनेक असतात परंतु गुणीजनांची पोहोच म्हणा मोठमोठ्या महाराज मंडळीपर्यंत. कारण नुसतं त्यांनी मृदंग शिकला नाही तर फार मोठ्या एका साधू जवळ ज्यांची ज्ञानाची परंपरा आहे, गुरुजींची परंपरा, त्या गुरुजींच्या परंपरेमध्ये गुरुजींचे परम शिष्य आदरणीय श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ ब्रह्मलीन भाऊ, त्यांच्या सानिध्यामध्ये भाऊनी त्या ठिकाणी दिवस घालवले, सानिध्यामध्ये अध्ययन केलं. त्यांच्या सोबत आमचे हरिभक्त परायण बालू महाराज पठाडे यांनी भाऊच्या सानिध्यामध्ये बरीच वर्ष त्या ठिकाणी अध्ययन केलं, त्यांची उपस्थिती आहे. तसेच आमचे सुदाम महाराज आहेत, माणिक महाराज आहेत, भानदास महाराज आहेत, विलास महाराज आहेत. भानदास महाराज आणखी नाव सांग. परमेश्वर महाराज आहेत, एकनाथ महाराज आहेत, अनिल महाराज आहेत, आणखी सर्व नादब्रह्म वारकरी शिक्षण संस्थेतील सर्व विद्यार्थीगण आहेत. आणि आपण सर्व देवावर, संतावर, धर्मावर प्रेम करणारे धर्मप्रेमी सज्जन, मारुद्र्यावरती नितांत श्रद्धा असणारी त्या ठिकाणी धर्मप्रेमी सज्जन आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये प्राप्त वेळेमध्ये सेवा करायची. सेवेसाठी अभंग निवडलेला जगद्गुरु तुकोबारांचा आणि तुकोबारांनी प्रस्तुत अभंगाच्या द्वारे संतांचा आपल्याला परिचय करून दिलेला आहे. 2-3 गोष्ट पाहणं गरजेचं आहे अभंगाकडे प्रवेश करण्याच्या अगोदर. संतांचा परिचय म्हणजे नेमका कसा प्रकारचा परिचय, परिचय किती प्रकारचा असतो आणि संतांचा परिचय आपल्याला करून घेण्याची गरज काय. पहिली गोष्ट आहे संतांचा परिचय करून घेण्याची गरज काय. जर गरज वाटली मग परिचय म्हणजे काय किंवा लक्षण म्हणजे काय, लक्षणाचे प्रकार काय, लक्षणाचे दोष काय आणि मग संतांची जी लक्षणं सांगितलेली आहेत. पहिला प्रश्न आहे आपल्या जीवनामध्ये संतांची गरज काय, संतांची लक्षणं कधी जाणून घ्यावी लागतात. ज्या वेळेस एखाद्याला आपल्याला बोलवायचंय, त्याच्या जवळ जायचंय, त्याला ओळखायचंय, त्याला त्याच्या जवळ कधी जावं लागतं, त्याची गरज असल्यानंतर एखाद्याची गरज असावी आणि त्याला ओळखायचं, त्याच्याकरता त्याची लक्षणं, त्याचा परिचय जाणून घ्यावा लागतो. अनेक माणसामध्ये एखादा माणूस बसलाय, त्याला ओळखायचंय, ओळखण्याकरता त्याच्या काही खानाखुणा जाणून घ्यावे लागतात. अहो म्हणले आम्हाला संतांकडे जायचंच नाही, संतांची आम्हाला गरजच नाही. जर गरजच नसेल तर त्यांना सापडायचंच नाही, सापडायचं नसेल तर त्यांची लक्षणं कशाला जाणून घ्यायची. तर पहिला प्रश्न आहे आपल्या जीवनामध्ये साधूची, संतांची गरज काय. आमचं आतापर्यंत जीवन चांगल्या प्रकारे चाललेलं, कोण्या साधूचं मार्गदर्शन नाही, संतांचं मार्गदर्शन नाही. आमच्या आई वडिलांनी आम्हाला लहानाचं मोठं केलं, शिकवलं, शाळेमध्ये गेलो, शिक्षकांना सांगितलं आणि आमचा प्रपंच चाललेला. कुणाचं वय 20 झालं, कुणाचं 40 झालं, कुणाचं 50 झालं, 60 झालं, सगळं ठीकठाक चाललेलं आहे. मग आमच्या जीवनामध्ये जर साधूची गरजच नसेल, साधूची त्या ठिकाणी आम्हाला आवश्यकता वाटत नसेल तर साधूकडे आम्ही का जावं आणि जर जायचंच नसेल तर त्यांची लक्षणं का जाणून घ्या. आपण ज्या नरदेहाला आलेलो आहोत या नरदेहाची सार्थकता
फक्त संसार करण्यामध्ये नाही, संसार तर आपण प्रत्येक जन्मामध्ये करत आलेलो आहे. कोणताही जन्म असू द्या, पशुचा असू द्या, पक्षाचा असू द्या, प्राण्याचा असू द्या, संसार म्हणजे काय? जन्म घेणं, लहानाचं मोठं होणं, लग्न, मुलं बाळ, घरदार, परिवार, पैसा आणि एक दिवस हे सगळं सोडून जाणं म्हणजे याचंच नाव संसार. मग असा संसार तर आपण अनेक जन्मामध्ये केले. पशु पक्षी प्राणी जरी असलो त्यांचाही जन्म होतो, तेही लहानाचे मोठे होतात, त्यांनाही मुलं बाळ होतात, तेही खातात पितात, तेही कुठंतरी गोठ्यामध्ये, घरट्यामध्ये, खोप्यामध्ये कुठंतरी राहतात. एक दिवस तेही जग सोडून जातात. मग त्यांनी जे केलं तेच जर आपण करत राहिलो तर आपल्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये कसल्याही प्रकारचा फरक नाही. म्हणून म्हटलेले ज्ञानम ही देशाम विशेष अधिक, ज्ञान मुख्य आहे. बाकी इतर देहामध्ये काही गोष्टी समान आहेत. आहार, निद्रा, भयमैथुनंच सामान्य नेतत् पशुभिर्नराणाम ज्ञानम ही देशाम विशेषो अधिको ज्ञानेन हिना पशुभिः समाना. भगवत प्राप्तीचं ज्ञान फक्त याच देहामध्ये, याची देहीकडे देवाचे भजन येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना एरधारे चिरापळे. इतर शरीरामध्ये, इतर मनुष्यामध्ये ते ज्ञान नाही, इतर शरीरामध्ये ते ज्ञान नाही. मग आपण मानव देहाला आल्यानंतर ज्याच्या करता जन्माला आलेलो तेच नेमकं विसरून भगवत प्राप्ती करता, भगवत भजना करता दिलेला. मग नरदेह जर भगवत प्राप्ती करता प्राप्त झालेला असेल, मग भगवत प्राप्ती जर जीवनामध्ये झाली नाही, बाकी सगळं काही आपण प्राप्त केलं म्हणजे त्या जीवनाला त्या ठिकाणी अर्थ नाही. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलाची एक देखील यामुळे आम्हाला कळालं. जीवनाची सार्थकता भगवत प्राप्तीमध्ये, भगवंताला जाणण्यामध्ये, आणि त्या भगवंताला जाणण्याकरता म्हणजे संतांचं मार्गदर्शन गरजेचं आहे. हरी प्राप्तीचे उपाय धरावे संतांचे ते पाय. म्हणजे तुम्हाला हरीची प्राप्ती करायची, भगवंताची प्राप्ती करायची म्हणजे संतांच्या मार्गदर्शनाशिवाय भगवंताची प्राप्ती नाही. म्हणजे आम्ही डायरेक्ट देवाकडे जाऊ शकत नाहीत का? देवाचं भजन करायचं, देवाचं नामस्मरण करायचं, देवाची साधना करायची आणि देवाला प्राप्त करायचं म्हणजे नाही. भगवंताकडे जायचंय, भगवंताला प्राप्त करायचं असेल
तर सानिध्यामध्ये संतांच्याच जावं लागतं. पैसता संतांची संगती कळो फले कमलापती. म्हणजे दुसऱ्याच्या सानिध्यामध्ये जमणार नाही का? पतीच्या सानिध्यामध्ये, पतीच्या सानिध्यामध्ये, आईच्या सानिध्यामध्ये, वडिलांच्या सानिध्यामध्ये नाही म्हणजे संतावीण प्राप्ती नाही. ऐसे वेद देती म्हणजे संताशिवाय दुसरा पर्यायच नाही. विना शब्द लावलेला पर्याय सगळे संपून टाकले. संतावीण प्राप्ती नाही म्हणजे नाथ महाराज म्हणतात ही माझ्या मनचं सांगत नाही. ऐसे वेद देती ग्वाही. वेद मंत्रामध्ये वेदानं सुद्धा त्या ठिकाणी सांगितलं परीक्ष लोकान कर्मजितान ब्राह्मणो निर्वेद माया नास्त्य कृतकृतेन तद्विज्ञानार्थम सद्गुरुमेव विवच्चे समित पाणी श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम. त्या भगवंताला जाणायचं ना म्हणजे गुरुच्या मार्गदर्शनाशिवाय संतांच्या मार्गदर्शनाशिवाय संभव नाही. म्हणून आपल्याला मानव देहाची सार्थकता करायची असेल तर देवाची प्राप्ती करणं गरजेचं. आणि देवाची प्राप्ती करण्याकरता संतांची संगत करण्याची गरज आहे. संतांच्या मार्गदर्शनाची गरज आहे. मग आपल्या जीवनामध्ये संत गरजेचे आहेत. आणि मग त्या गरज ज्यावेळेस पडते माणसाला त्यावेळेस माणूस त्याचा शोध घेतो. आणि शोध कुठं घ्यायचा? या जगामध्ये शोध घ्यायचा. आणि जगामध्ये तर सगळे पामर विषयी मुक्त जिज्ञाचं सगळ्यांनी जग भरलेलं आहे. या जगामध्ये त्या ठिकाणी साधूचा शोध घ्यायचा आहे. आणि मग शोध घेण्याकरता त्यांच्या काही खानाखुणा जाणून घ्याव्या लागतात. आणि त्या खानाखुणालाच शास्त्रीय भाषेमध्ये लक्षण म्हटलेले. लक्षण म्हणजे लक्षण कशाला म्हणावं? न्यायशास्त्रामध्ये लक्षणाविषयी फार विचार झालेला. लक्षणाचं साधारण लक्षण सांगितलं. असाधारण धर्मो लक्षणम. असाधारण धर्म म्हणजे ज्याचं आपण लक्षण करत आहोत त्याच्यामध्ये जावं, त्याच्या व्यतिरिक्त दुसरीकडे जाऊ नये. लक्षणिक देश वृत्तित्व लक्षणस्य लक्षण. ज्याचं लक्षण करत आहोत त्याच्यामध्ये जावं, त्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्यामध्ये जाऊ नये. म्हणजे दुसऱ्यामध्ये जर लक्षण गेलं तर काय होतं? न्यायशास्त्रामध्ये काही दोष सांगितले लक्षणाचे. अव्याप्ती नावाचा दोष, अतिव्याप्ती नावाचा दोष आणि असंभव नावाचा दोष. म्हणजे अतिव्याप्ती नावाचा दोष कशाला म्हणावं? ज्याचं लक्षण करत आहोत, ज्याचा परिचय देत आहोत, त्याचा परिचय देता देता दुसऱ्याचाच परिचय होत असेल त्याला म्हणावं अतिव्याप्ती नावाचा दोष. ज्याचा परिचय देत आहोत, त्याचं लक्षण सांगत आहोत, त्याच्या एका भागाचं लक्षण होणं आणि एका भागाचं न जाणं, लक्षण न जाणं त्याला म्हणावं अव्याप्ती नावाचा दोष. आणि ज्याचं लक्षण सांगत आहोत त्याच्यामध्ये तिल मात्रही लक्षण न जाणं त्याला म्हणावं असंभव नावाचा दोष. विठाला विठाला अतिव्याप्ती अव्याप्ती असंभव या तीन दोषांना रहित जे लक्षण आहे त्याला म्हणावं खरं लक्षण, त्याला म्हणावं निर्दुष्ट लक्षण. लक्षणी त्या ठिकाणी दोन प्रकारची. देवाची लक्षणं दोन प्रकारची आणि संतांची लक्षणं सुद्धा दोन प्रकारची. संतांची लक्षणं कोणती? दोन प्रकारची. एक अंतरंग लक्षण, अनेक त्या ठिकाणी बाह्य लक्षण. भगवंताचा परिचय म्हणले तटस्थ लक्षण आणि एक स्वरूप परिचय. देव कसा आहे, देवाचं स्वरूप परिचय. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे. सच्चित आनंद भगवंताचा कायमचा परिचय, स्वरूप परिचय म्हटलेलं आहे. आणि या जगाची उत्पत्ती करतो, जगाचं पालन करतो, जगाचा संहार करतो, हा हे भगवंताचं तटस्थ लक्ष त्या ठिकाणी सांगितले. तसं संतांची दोन प्रकारची लक्षणं, एक अंतरंग लक्षण आणि एक बाह्य लक्षण. म्हणजे बाह्य लक्षण कशाला म्हणावं? आपल्या मनामध्ये धारणा असते. वारकरी संप्रदायातील एखादा साधू आहे, आपल्या मनामध्ये काय धारणा असते? धोतर, गुरु शर्ट, डोक्यावरती टोपी किंवा फेटा, गळ्यामध्ये तुळशीच्या माळा, उभा गंध लावलेला, हातामध्ये पताका घेतलेली. आपण म्हणतो कोणीतरी साधू वारकरी महाराज. हा साधूचा परिचय आहे. परंतु हा परिचय कसा? बाह्य परिचय. एखादा संन्यासी परंपरेतील साधू असेल, आपल्या मनामध्ये काय रोषेल? तो गेरुवा वस्त्र, भगीर वस्त्र धारण केले, रुद्राक्षांच्या माळा धारण केल्या, त्रिपुंड धारण केलेलं आहे. आपण म्हणतो कोणीतरी साधू आहे, संन्यासी. साधूचा परिचय जरूर आहे, परंतु हा परिचय कसा? बाह्य परिचय. आणि संतांनी संतांच्या बाह्य परिचयाला तेवढं महत्व दिलं नाही जेवढं अंतरंग लक्षणाला त्या ठिकाणी महत्व दिलं. म्हणजे का?
आम्हाला एखाद्या वेळेस बाह्य परिचय पाहून होऊ शकतं कोणाला धोका होईल. जसं माता सीतेला धोका झाला. माता सीतेला म्हटलं साधू आला, भिक्षा मागायला गेली आणि अपहरण झालं. आणि अशा घटना अनेक ठिकाणी होतात. अमरनाथ यात्रेमध्ये काही आतंकवादी साधूच्या वेशामध्ये जातात. आतंकवादी, कारण तिथं मिलिटरी मॅन एवढे कडक फोर्स असते. प्रत्येकाला चेक केल्या जातं, प्रत्येकाची बॅग चेक केल्या जाते. आणि एखादा आतंकवादी जर साधूच्या वेशामध्ये गेला आणि एखाद्या मिलिटरी मॅनला वाटलं साधू म्हणजे याच्यापासून देशाला काय धोका आहे, जा म्हणले बाबाजी तुमची बॅग नाही चेक करायची, किंवा बाबाजीला चेकच नाही केलं. आणि बाबाजीच्या रूपामध्ये जर एखादा बॉम्ब घेऊन आतंकवादी जर साधूच्या वेशामध्ये गेला, आणि अशा घटना घडलेल्या आहेत. मग अशा प्रकारे त्या ठिकाणी बाह्य परिचयाला पाहून माणसाची भूलथाप होणे, माणसाची फसवणूक होणे, म्हणून संतांनी बाह्य परिचयाला तेवढं महत्व दिलं नाही जेवढं अंतरंग लक्षणाला महत्व दिलेलं आहे. तसं संतांची अंतरंग लक्षणं सर्वभूती दया, सर्वभूती दया, सर्वभूती दया, सर्वभूती दया साधू म्हणावे ऐशिया. अनेक लक्षणं संतांची त्या ठिकाणी जी अंतरंग लक्षण आहेत भागवतामध्ये वर्णन येतो. ज्यावेळेस माता देवहूती आपल्या पुत्राला कपिल भगवंताला त्या ठिकाणी विचारते की साधूचा परिचय काय. कपिल भगवंतानं फार सुटसुटीत त्या ठिकाणी साधूचा परिचय दिलेला आहे. तितिक्षवः कारुणिका सुरर सर्वदेहिनां अजात शत्रवः शांता साधवः साधुभूषणः. जे तितिक्षु आहेत त्यांना साधू म्हणावं. ज्यांच्यामध्ये सहनक्षमता आहे, सहनशीलता आहे त्यांना साधू म्हणावं. ज्यांच्या अंतःकरणामध्ये त्या ठिकाणी दया आहे, करुणा आहे, प्रेम आहे त्यांना साधू म्हणावं. तितिक्षवः कारुणिका सुरद सर्वदेहिनां. सकळ प्राणी मात्राविषयी दयेची भावना ज्यांच्या अंतःकरणामध्ये त्यांना साधू म्हणावं. अजात शत्रवः शांता. ज्यांच्या जीवनामध्ये कोणी शत्रू नाही, अजात शत्रू आहेत. साधूला कोणी शत्रू मानत असेल वेगळ्या कारणामुळे वेगळा भाव आहे, परंतु साधूच्या दृष्टीमध्ये
कोणी त्या ठिकाणी शत्रू नसते. म्हणजे काय का नसतो शत्रू? निज प्रभूमय देखे जगत के हे संग करे विरोध. सगळ्यामध्ये सर्व प्राणी मात्रामध्ये भगवंताला पाहतात म्हणून त्यांच्या दृष्टीमध्ये कोणी शत्रू नाही. आणि कसल्याही प्रकारचा राग द्वेष कुणाविषयी नाही. अजात शत्रुवश जे शांत आहेत, साधू संतांचा सन्मान करणारे आहेत. मयि अनन्येन भावेन भक्तिं कुर्वन्ति ये नृणां मत्कृते त्यक्त कर्माण त्यक्त स्वजन बांधवा. असे अनेक लक्षणं संतांची अंतरंग लक्षणं त्या ठिकाणी कपिल भगवंतांना आपल्या आईला देवहूतीला उपदेश करताना सांगितले. अशा अनेक अंतरंग लक्षणापैकी काही अंतरंग लक्षणं तुकोबरांनी सांगितली सेवेसाठी निवडलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे. संतांचा अंतरंग परिचय त्या ठिकाणी तुकोबराय म्हणतात. ज्यांचा अनुभव अशा प्रकारचा आहे की विश्व हे जगत, हा प्रपंच, हा संसार ज्यांना देव रूपाने